प्रियाला प्रीत कळेना। नमस्कार नमस्कार, बसा ना बसा। थँक्यू। आणि हे सगळं आणायची काय गरज होती? अरे काहीच नाही, म्हणजे आमच्यात बोलणी करायला जातात तेव्हा याही पेक्षा जास्त गिफ्ट घेऊन जातात। शेवटी काय आहे, आपण तेच करतो जे आपल्या मुलांना हवं असतं, नाही का सुभाष? आता म्हणजे तसं आपल्याकडे चॉईसच नसतो म्हणा। आता जेव्हा आपल्या मुलांनी डिसाईड केलंय की त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय, तर मग आपण कशाला अपोज करायचं, नाही का? फक्त मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे लग्नानंतर ऑफकोर्स अभि आणि शमी 3-4 महिने इथेच राहते, पण नंतर ना अभि तू प्लीज आमचं घर जावई हो। मामा, अगं हे काय बोलतेस तू? तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? ऑफकोर्स मामा, अगं हे काय बोलतेस? मला याच घरात राहायचंय मामा। अभि, तुला घर जावंय म्हणून तिथे जाऊन राहायचंय? मग तू तोंड बंद ठेव। मला तुम्ही सांगाल माझ्या मुलांनी घर जावंय का व्हायचं? मला कळत नाही, म्हणजे सी अभि, तुमची फॅमिली, तुम्ही सगळे खूप छान आहात, पण मला असं वाटतं की माझी शमिका या घरातल्या वातावरणात नाही ऍडजस्ट करू शकणार। ऐकलंस त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या शमिका इथल्या वातावरणाशी आणि आपल्या स्टँडर्डशी जुळवून घेऊ शकणार नाही। नाही नाही, मी जुळवून घेईन। तुला जर एखादी गोष्ट सहजासहजी मिळते तर व्हॉट्स द प्रॉब्लेम? जस्ट टेक इट। मी जे तुला ऑफर करते त्याची फक्त आयुष्यभर स्वप्न पाहत राहतात लोक, तुझं तसं होऊ नये म्हणून म्हणते। शमिका या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही। नमस्कार, तुम्ही आलात, बरं वाटलं। काय करायचंय हे आता माझं ठरलंय। इनफॅक्ट मी हे खूप आधीच करायला हवं होतं। अभिजित, तू माझा आहेस, फक्त माझा। हे कोणी दिलं? तिकडे ती ताई होती, तिने दिलं। डिअर अभि, आय थॉट आपण एकमेकांसाठी बनलो आहोत, पण प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसत नाहीये। इनफॅक्ट प्रत्यक्षात काही घडतच नाहीये, आणि मला हे असह्य होत चाललंय। तू माझा आहेस असं स्वतःला लाख वेळा सांगितलं, पण रोज अजून दूर जातोयस तू। हे लक्षात येतं तेव्हा संपून जाते मी। आय कॅन्ट टेक दिस पेन। त्यामुळे मी निर्णय घेतलाय, मी स्वतःला संपवते। पण जे काही घडतंय त्याने माझ्या सगळ्या होप संपल्यात। सो आय लव्ह यू, टेक केअर, गुड बाय। ही मुलगी वेडी आहे का? झालं काय? पण अगं हे शमिकानं लिहिलंय, ती जीव द्यायला निघाली मुलगी। शमिका, तू इथेस? मी कुठे कुठे नाही पाहिलं तुला। ते पत्र वाचून माझी काय हालत झाली माहितीये तुला? ते मी थकले रे अभि, मला तुझ्याशिवाय नाही राहत। हा क्षण कधीच संपू नये असं वाटतं मला। मला नाही राहायचं या जगात, कारण या जगात आपण एकत्र राहावं असं नाही वाटत लोकांना। हे बघ, हा जो हात पकडलाय ना, तो आयुष्यभरासाठी, असं मध्येच सोडून देण्यासाठी नाही। आपण दुसरा पर्याय निवडूयात। आपण हे काय? फिश? आणि बाटली अर्धी रिकामी आहे।